बघा ह्याच्या हातामध्ये ना खाणं आहे ना, मांजरीला खाण्याला किंवा खायला. तर एक पण मांजर नाही आहे ना, ती बघा आली बघा. पण हे दररोज खायला लागतो हा, दररोज बघा. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजचा पण आपला ब्लॉग आहे ना, आपला ब्लॉग आपल्या परीपासून चालू होत आहे. म्हणजे मी ड्रायव्हर आहे, तर आपण हिला परी बोलतो. ही गाडी आहे, मी हिला नाव परी ठेवलं आहे. कारण मी ह्याच्यातून फिरत असतो, मॅडमला घेऊन कुठं ना कुठं जात असतो. बँड्रा खार, दादर बोला, फोर्ड बोला, म्हणजे बॉम्बे बोला, आपण फिरत असतो ना, ते आपल्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आपल्याची सुरुवात होत आहे आपल्या परीमधनं. तर तुम्हाला आपले मुंबईमध्ये जे छान छान तुम्हाला लोकेशन बघायचं असेल तर पहिलं आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तर बघा आपला कालचा जो व्हिडिओ आला आहे ना, त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं हे रोडचं जे स्वस्त तिथे कपडे भेटतात ते आपण दाखवलं आहे. म्हणजे बघा तिथं तुम्ही आलात ना, तर स्टेशनवरून फक्त 10 ते 15 मिनिट तुम्हाला चालत यायचं आहे. हे रोड आणि समोर एअरको मार्केट आहे, तिथं खूप सारे रस्त्यात दुकानं लागतात, छोटे स्टॉल लागतात. तिथं ना छान छान कपडे भेटतात, लहान मुलांचे, मोठे मुलांचे, जेंट्स लेडीज दोन्ही भेटतात. आणि खूप कलर पण छान छान कलर असतात. तर नक्की तुम्ही या बँड्राला एकदा. आणि ते सकाळी ना 11 नंतर उघडतात दुकानं, रात्री 10 10:30पर्यंत खूप क्राऊड असतो. तर नक्की एकदा या आणि तुम्ही तिथं शॉपिंग करा. तर चला आपला आजचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओने बघा तुम्हाला काय काय बघायला भेटतं. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा हे आमचं आहे बँड्रातलं मुंबई महानगर KP बाबा महानगरपालिका होणार आहे, म्हणजे बाबा हॉस्पिटल आहे. हे आहेत वाल्टरपीठ रोडला बँड्राला. हे हॉस्पिटल पहिले एवढं इथं एकदम जुनं होतं ना, त्याचं डिमोलेशन करून मस्त त्याचं सुंदरसं बनवलं बघा. खूप छान बनवलं. हे 9 माळ्याचं आता हॉस्पिटल बनवलं आहे आणि आतमध्ये खूप सुविधा छान आहे, साफसफाई पण खूप छान असते. तर बोललो चला आता तुम्हाला आपलं हे आपलं महानगरपालिका हॉस्पिटल बाबा असं ते तुम्हाला दाखवूया. आणि खूप छान इथं पार्किंग पण आहे, अंडरग्राऊंड पार्किंग पण आहे. तर तिथं आता खूप सुविधा छान छान झाल्या आहे. पहिले तर सुविधा नव्हत्या बाबा हॉस्पिटलमध्ये, आता खूप छान छान सुविधा झाल्या आहे. अजून खूप सुविधा होणार आहे. तर इथं काय काय मशिनरी नाही ना, ते आता मशिनरी पण होणार आहे या बाबा हॉस्पिटलमध्ये. बघा सर्व खुर्च्या खाली आहे, सर्व खुर्च्या खाली आहे. आणि मी एकटा बसून बसून मला पूर्ण कंटाळा आला आहे. एकदम असं झोपल्यासारखं होतं, कारण बोलायला कोणच नाही आहे. आणि बघता बघता आता संध्याकाळ पण व्हायला आली बघा, आणि वारा जरा पण नाही. बघता बघताना आपली बघा परी आता इथं उभीच आहे. बघा आपला हा दुसरा ड्रायव्हर आहे मित्र, तो बाहेर फिरत आहे मोबाईलवर बोलत. आणि बघा बघता बघता आता संध्याकाळ पण व्हायला आली. पण एवढ्या गरम आहे ना, हवा पण जरा नाही आहे. झाडं तर जवळ आहे पण हवा जरा बिलकुल नाही आहे. पूर्ण एकदम कंटाळ्यासारखं झालं आहे. डोळे बंद चालू होत आहे. झोप लागत पण नाही, कारण हवा नाही ना, तो झोप जरा पण लागत नाही. बघा आणि आमच्या कंपाऊंडमध्ये कसं कॉर्नरला सर कोंड्या लावलेल्या आहे झाडांच्या. बघा छान छान कोंड्या लावल्या आहे झाडाच्या. तर बघा ह्याच्या हातामध्ये ना मांजरीसाठी खाणं आहे. तो आता सर्व बघा हे खाणं आहे ना, मांजरीला खाण्याला किंवा खायला. बघा हे मांजरींचं सीट फूड आहे. आता एक पण मांजर नाही आहे ना. आता बघा कशा मांजरी जमा होणार बघा. आता हे बघा, ती बघा आली बघा, ती बघा आली बघा. बघा कशा आले बघा, ही बघा, ही पण आली बघा. हे बघा आता एक पण मांजर नव्हते, पण आता मांजर किती आल्या बघा. हे बघा आता एक पण नव्हते, आता आले बघा. हे बघा आता कशा मांजरी आल्या बघा. पण हे दररोज खायला लागतो हा, दररोज बघा. पिल्लू पण आहे बघा, मस्त ते पिल्लू पण आहे. हा दररोज संध्याकाळी त्यांना खायला सांगतो. आमच्या बिल्डिंगमधलाच आहे. समोरच बिल्डिंगचं काम चालू आहे हे बघा. आणि बघा ह्याला बाजूनी लिफ्ट आहे बघा कामगार लोकांना. हे बघा लिफ्ट कधी खाली येते बघा. किती त्याचा स्पीड एकदम स्लो आहे. पण सध्या त्या बिल्डिंगचं काम चालू आहे ना, काम चालू आहे ना, म्हणून ही बाजूनी कामगार लोकांना लिफ्ट दिलेली आहे वरती जायला. बघा 20 ते 25 माळची बिल्डिंग आहे. आणि बघा काही लिफ्ट आली खाली बघा. त्याचा किती स्पीड कमी आहे बघा, लय स्पीड कमी आहे बघा इथपर्यंत.
आपण बघूया बेली या लिफ्टमध्ये कोण आहे का कामगार. कधी स्टॉप झाली ना तेव्हा समजेल आपल्याला. पूर्ण झूम केलेला आहे, पूर्ण कॅमेरा झूम केलेला आहे. आता आपल्याला बघायला भेटणार नाही आहे, त्यांनी पूर्ण खाली चालली आणि मला वाटतं आतमध्ये कोणच नाही आहे, आतमध्ये कोणच नाही आहे. आतमध्ये कोण बघा, मी किती झूम केलं बघा. बघा ही बिल्डिंग अशी आहे, ही बिल्डिंग आहे माला सिन्हा. ही माला सिन्हाचा पहिले तर बंगला होता, तर त्या बंगल्यावरती आता बघा कमसेकम 20 ते 25 माझी बिल्डिंग तयार झाली आहे. हे आहे आमच्या बँड्राला टर्नर रोडला, माझ्या कामाजवळच आहे ही बिल्डिंग. आता आपण आलो आहे बँड स्टँडला. बघा आपल्या इथं परीला उभं केलं आहे आणि समोरच आहे बँड स्टँड. बघा आपला आता सूर्यपण आता चाललेला आहे. बघा आपला आता सूर्यपण चाललेला आहे. आता आपला सूर्यपण चाललेला आहे. जसा सूर्य खाली खाली जाईल ना पाण्यामध्ये, तसं तसं मग अंधार होत जाईल. जसं ते अंधार होत जाईल. बघा ती खूप छान सुंदरसं बघा वातावरण. आणि हे जे चालू हे जे पिलर आहे ना, हे पिलर हे बनणार तर बँड्रापासून ते वर्सोवा रिंग रोड बनणारे, म्हणजे सेतू बनणारे. हा पूर्ण हा ब्रिज बनणार आहे. त्याचं जोरात काम चालू आहे. आता आपण आलो बँक स्टँडला. मॅडम आपली वॉक करायला आली आहे. तर हा बँक स्टँडचा पूर्ण रस्ता बँक स्टँडचा आहे. आणि या बँक स्टँडचा मी तुम्हाला दाखवतो सलमान खानचं घर. तर बघा सलमान खानची बिल्डिंग आहे, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला घर आहे. आणि बघा आता तिथं ना खूप बंदोबस्त आहे. तर बघा तिथं खूप बंदोबस्त आहे. तर बहुतेक आतून कोणतरी बाहेर येईलच, म्हणून खूप बंदोबस्त आहे. बघा मला वाटतं आता कोणतरी येईल म्हणून बघा गाड्या थांबवल्या आहे. म्हणजे आता कोणतरी बाहेर येणार आहे गाडी, तुम्हाला दाखवतो. बघा गाड्या थांबवल्या ना, तर आता या गॅलेक्सी अपार्टमेंटना बाहेर पडणार आहे. तर या गाड्या थांबवलेल्या ना, तर पुढे सलमान खान गेला आणि 2 पोलिसांच्या गाड्या होत्या, पण ते आपला काय व्हिडिओ काढता आला नाही, कारण आपण लांबच उभा होतो त्यासाठी. तर बघा त्याच्या गाड्या उभ्या होत्या, त्या गाड्या पण आता गेल्या पुढे. बघा विमान कसं चाललं, बघा विमान बघा कसं चाललं आहे. खूप झूम केलेला आहे. बघा आता धुरांमध्ये गेला, धुरांच्या मधून चालला आहे तो आता. हे बघा आपला आता सूर्य पूर्ण पाण्यात चाललेला आहे. बघा पूर्ण बघा आता पाण्यात चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर माझं लक्ष गेलं लगेच आपल्या चांदो मामाकडे. हे बघा, तर आपला चांदो मामा पण आला आहे बघा बाहेर. हे बघा चांदो मामा पण बाहेर आला. हे बघा झूम केला पूर्ण. चांदो मामा पण बाहेर आपला आले. तर आता आपली सुट्टी झालेली आहे आणि आपण आता बस स्टॉपवर उभा आहे. हा आपला बस स्टॉप आहे कामावरचा. तर ह्याला बँड्रा टॉकीज बोलतात. त्या स्टॉपला मी आता उभा आहे आणि आता आपण चाललो आहे घरी. तर आपण घरी जाऊया आणि बघूया घरी आता काय आपल्याला कामं आहे का नाही. चला आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या घरी. आणि आता आमची पण बस इथून येईलच. तर मग हा सिग्नल सुटला म्हणजे आमचा सिग्नल सुटला. तर आपण घरी आलो आणि आपण देवबाप्पाला नमस्कार केला आणि आपलं कामं काय नाही. पण मी किचनमध्ये आलो ना, तर बोललं काय आंबे सोडून द्या. नंतर बघा इथं आहे फणस. तर माझी बायको फणस पण खात आहे. तर आता मी पण फणस खायला बसणार आहे आणि तुम्ही पण आंबे आणि फणस खायला या. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल नवीन असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं की लगेच बेल आयकॉन दाबा. तर आपले नेहमी आपले ब्लॉग येत असतात, तर तुम्हाला छान छान आपले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार. तर चला भेटूया आपण परत नवीन एक ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय बाय.
आणि आता आपण खायला बसूया.